तर त्या सगळ्या प्रेरणादायी प्रवासाच्या बद्दल ऐकताना म्हणजे काय आहेत तुमच्या प्रेरणा? तुम्हाला का वाटलं की आपण मुळामध्ये प्रशासकीय सेवेत जावं? तिथं गेल्यानंतर जे पुढे सगळं काम तुमच्या हातून होत गेलं ते? माझा प्रवास थोडक्यात सांगतो मी. ॲक्च्युली माझं मूळ गाव पाथर्डी. तर 10वी मी तिथेच शिकलो. 4थीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो, मराठी माध्यम. आणि माझ्या सुदैवानं माझी आईच माझी शिक्षिका होती, 1ली ते 4थी. त्यामुळं फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग होतं. लिडरशिप क्वालिटी तिथेच मिळाल्या बऱ्यापैकी, वक्तृत्व स्पर्धा आणि बाकीच्या गोष्टी. त्यानंतर 5वी ते 10वी तिथे श्रीत्रिलोक जैन विद्यालय, 1923ची शाळा, तिथे शिकलो. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले, 85% होते. त्यामुळे मग 11वी-12वीला पुण्यात आलो. तर SP कॉलेजला ॲडमिशन मिळाली सायन्सला. तर पुढे डोक्यात इंजिनिअरिंग करायचंच खूळ होतं. मेडिकल साईडकडे कधी विचार नव्हता. SP कॉलेजला आल्यानंतर मग तिथे खऱ्या अर्थानं माझी एकूण एक जडणघडणीला सुरुवात जी आहे ती तिथे झाली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रॉब्लेम होता मराठीचा. तर तुम्हाला तर माहिती आहे आमच्या नगरी लोकांची मराठी. आणि ते SP कॉलेजला तर 2 महिने आम्ही बोलतच नव्हतो. आम्ही फक्त रूम बंद करून लिप कसं कुठे आई शपथ म्हणायचं, कुठे ते सगळं ते शिकायला वेळ गेला. फायनल इयरला असताना एक प्रोजेक्ट घ्यावा लागतो. तर तो माझ्या सुदैवानं प्रोजेक्ट जो होता तो ज्ञानप्रबोधिनी पुण्याची जी संस्था आहे त्यांनी खेड आणि शिवराज आपला जे भोर तालुका आहे तिथे शिवगंगा व्हॅलीमध्ये काही गावदत्ती घेतलेले. तर एका दत्तक गावामध्ये ससेवाडी नावाच्या पाझर तलाव आम्ही डिझाईन केला आणि तो बांधला. तर त्यामुळे मला एक नकळत पाणलोट क्षेत्र विकासाकडे माझा कल हे झाला. 1990 साली मी बी झालो. चांगले मार्क मिळाले, विद्यापीठात 9वी रँक आली. पण शासनाचं 0 बजेट होतं, सरकारी नोकऱ्या नव्हत्या. तो वडील म्हटले तू परत ये, तू आता DED कर. माझे आई वडील दोघे शिक्षक, जिल्हा परिषद. माझ्या बहिणी पण शिक्षक आहेत, त्यांचे मिस्टर पण शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या दोन्ही बहिणी पण शिक्षकांना दिलेल्या आहेत. माझे चुलते पण शिक्षक आहेत. त्यामुळं त्यांचं प्रॅक्टिकल डिसिजन होता तू आता परत ये, DED कर आणि आपली शिक्षकाची नोकरी चांगली आहे. पण त्याचवेळी काय झालं नेमकं, त्या 90 साली 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे आपले भूषण गगराणी साहेब भारतात 3रे आले. मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन आणि त्यांनी मराठीत लिहिलं होतं. दुसरं म्हणजे माझा एक सिनियर 1989 बॅचचा COEPतनं सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झालेला, तो पण अहिल्यानगरचाच, देवेंद्रनाथ कसार. त्याचं आत्ताच नुकतंच निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये, आजारी होता.